हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या व्हिडिओला आपण खूप सकाळी सुरुवात केलेली आहे। ॲक्च्युली आता फक्त वाजलेले आहेत 8:30। तर बघा, आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, म्हणजे शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आणि आज उद्यापन सुद्धा आहे। पण म्हटलं चला सकाळी लवकर पूजा आणि उद्यापन मला सगळं करून घ्यायचं आहे। त्याच श्रीच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहे, सो तो तर अजून झोपलेलाच आहे। तर माझी अंघोळ झालेली आहे, बट ह्यावेळेस बघा मी केस धुतले नाही। ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की गुरुवारी धुत नाही असं, पण एका ताईंनी कमेंट केली होती, सो खूप खूप थँक्यू। तर म्हटलं मग आज धुवायला नको, तर त्यामुळे मग मी कालच केस धुतले होते। तर आज मग आंघोळ वगैरे झालेली आहे, पोछा मारून झाला सकाळी फक्त चहा घेतलेला आहे। आज स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे, बट बघूयात पुढे। आणि आता म्हटलं चला पहिली पूजेची मांडणी करून घेऊयात आणि मग त्यानंतर साडी वगैरे घालून पूजा करता येईल। सो मी सगळं तुमच्यासोबत हे पुढे कंटिन्यू करणार आहे। पूजेचं सामान तर काल रात्रीच आणून ठेवलेलं आहे, पुस्तकं आणायची होती ह्यावेळेस। त्याचबरोबर एक फळ देतात कुठलं पण, तर मी केळी घेऊन आलेली आहे। इथे ताट आणि तांब्या काढून ठेवलेला आहे। ॲक्च्युली होतं काय की तो कितीही वॉश केला ना तरी ज्यावेळेस यूज करायचा ना तर तो त्यावेळेस पुन्हा एकदा वॉश करावाच लागतो। सो आता मी पटकन वॉश करून घेते आणि मग त्यानंतर पूजेची मांडणी करते। सो जसं जेवढं जमेल तर तेवढं मी तुम्हाला म्हणजे पुढे कंटिन्यू करते। आणि महत्त्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आज आहे मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा गुरुवार। सो मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा। नक्कीच तुमची पण पूजा असेल आणि तुमच्या घरात सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो, ही सदिच्छा। ठीक आहे, सो चला मग आता मी पुढे पटपट पूजेची तयारी वगैरे करून घेते आणि म्हटल्याप्रमाणे जेवढं आणि जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करते। ठीक आहे, तर बघा, मग पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या सगळ्या आणून ठेवलेल्या आहे। पुस्तकापासून पाट, त्याचबरोबर तांदूळ, कलश, पानं आणि बघा ही फुलं ह्यावेळेस सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेली आहे। मी म्हटलं होतं ऑनलाईन खूप फ्रेश येतात ते, सो म्हटलं की असं तेव्हा ऑनलाईनच मागूयात, म्हणजे छान असे फ्रेश फुलं येतील आणि खूप प्रसन्न पण वाटेल। कारण की बाहेरून किती पण आणले तरी मला तरी त्या म्हणजे 1-2 वेळेस चांगले भेटलेले नाहीये, त्यामुळे मग मागच्या गुरुवारपासून मी ऑनलाईन मागवते। फक्त पानं विकत घेत होती, पण ह्या वेळेस पानं सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेली आहे। तर मग अशा पद्धतीने सगळ्यात आधी आता इथे कलश वगैरे भरून घेते आणि आपल्याला ज्या पद्धतीने माहित आहे त्या पद्धतीने इथे मी पूजेची मांडणी करून घेत आहे। कलशामध्ये आपल्याला एक सुपारी, कॉइन टाकायचा असतो, त्याचबरोबर दुर्वा, तुळशीची पानं किंवा काही अवेलेबल नसेल तर 2-3 अक्षता म्हणजे तांदळाचे दाणे सुद्धा आपण टाकू शकतो। म्हणजे असं मला माहित आहे, जेवढं माहित आहे त्या पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी करत आहे। लक्ष्मी म्हणजे महालक्ष्मीचा जो काही माझ्याकडे फोटो आहे तर तो सुद्धा मी इथे ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 5 फळे लागतात, कुठलीही चालतात, तर माझ्याकडे सुद्धा जी अवेलेबल आहेत तर ती इथे मी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना सुद्धा इथे करायची आहे आणि माझ्याकडे महालक्ष्मीचा एक कॉइन आहे, तर तो सुद्धा मी इथे ठेवत असते पूजेसाठी। त्यानंतर छोटासा चौरंग आहे बघा, ज्यावर मी दिवा लावते। समई सुद्धा घेतलेली आहे आणि आता फुलं खोलून घेते आणि जिथे जिथे मला डेकोरेशन करायचं आहे तर ते मी इथे डेकोरेट करून घेते। त्याचबरोबर पूजेसाठी ताटात सुद्धा थोडीशी फुलं मी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी सुद्धा आता लगेचच कंटिन्यू काढून घेणार आहे। म्हणजे कसं ना, आधीच सगळी तयारी झाली असेल तर नंतर साडी वगैरे घालून आवरून झालं की पटपट सगळं होतं। कलशाला बघा ह्या पद्धतीने फुलं लावली म्हणजे छान असं दिसतंय कलश अजूनच। ऍक्च्युली त्याचे डायरेक्ट ना अशी माळ करून जरी लावली असती तरी छान वाटलं असतं, पण असं होता। त्यानंतर समईच्या साईडला सुद्धा बघा ह्या पद्धतीने मी इथे फुले ठेवून घेतलेली आहे। ताट सुद्धा रेडी केलेलं आहे, हळदी कुंकू वगैरे सगळं। आता मी म्हटल्याप्रमाणे इथे मी रांगोळी काढून घेते। तर बघा, एकदम साधी सोपी झटपट होणारी रांगोळी काढते। शक्यतो ज्यावेळेस पण पूजा असते ना तर मी अशी साधी सिंपलच रांगोळी काढत असते की ती पटपट पण होती, छान कलरफुल पण दिसते, त्यामध्ये खूप टाइम पण जात नाही। सो त्यामुळे तर बघा, जे कलर आपल्याकडे अवेलेबल असतील तर ते या पद्धतीने टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही बोट फिरून त्यावर कशी पण डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बनवू शकतात। तर बघा, मग थोडेसे कलर वेगवेगळे मी इथे टाकून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने बघा सिंपल असे राऊंड करून घेते, तरी सुद्धा छान अशी रांगोळी तयार होते आणि ती दिसते पण खूप सुंदर अशी सुरेख। तर तुम्ही सुद्धा अशी झटपट रांगोळी नक्कीच करू शकता। तर अशा पद्धतीने ती पूजेची मांडणी झाली। त्यानंतर बाहेर सुद्धा बघा मी इथे फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहे
लक्ष्मीची पावलं तर दिवाळीला मी इथे नवीन लावली होती. त्यानंतर इथे साधी सिंपल झटपट होणारी रांगोळी काढली, ती पण खूप सोपीच काढलेली आहे. एक पान उरलं होतं, सो मग या पद्धतीने छोटंसं डेकोरेशन करून सिंपल अशी मी इथे रांगोळी काढलेली आहे. फायनली आता माझी सगळी पूजेची तयारी झाली. एवढंच नाही तर बघा, उद्यापनसाठी 7 पुस्तकं काढून ठेवलेली आहेत. त्याचबरोबर तांदूळ, खडी साखर देण्यासाठी लागतं, फूल आणि फळं. तर ते सगळं काढून इथे व्यवस्थित रेडी करून मी ठेवलेलं आहे, जेणेकरून पूजेची मांडणी झाल्यावर मी म्हणजे कसं बाकीचं काम माझं पटपट व्हावं यासाठी. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर चला मग मी म्हटलं होतं की पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते. तर पूजेची मांडणी वगैरे सगळी झालेली होती, पण माझी तयारी बाकी होती. सो अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे बघा. तर 2 कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे. खरं तर खूप दिवसानंतर घालणं झालंय त्या साडीचं. त्यात ब्लाऊज थोडा टाईट झाला होता, तर त्याची शिलाई उसवण्यात सुद्धा माझा टाईम गेलेला आहे. बट असो, फायनली अशा पद्धतीने मी मार्गशीर्ष गुरुवारचा म्हणजे 4थ्या गुरुवारसाठी रेडी झालेली आहे. म्हटल्याप्रमाणे पूजेची मांडणी झालेली आहे. सिंपल असा मेकअप केलेला आहे. आणि बघा, ह्या सिल्क थ्रेडच्या बांगड्या घातलेल्या आहेत. तर ह्या कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्की कळवा. मला असं वाटलं की हे यावर मॅच होतील, जरा छान दिसतील. आणि खूप दिवस झाले हे घातल्याच नव्हत्या. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या बांगड्या मी घरी बनवलेल्या आहेत. सो नक्की मी तुमच्या कमेंटची वाट बघेल की ह्या बांगड्या कशा दिसतात ते, आणि घरी रेडी केलेल्या आहेत तरी झालं की नाही छान अशा रेडी, तर ते नक्कीच कळवा. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने 1 साईड पदर घेतलेला आहे. ॲक्च्युली ना तुम्हाला इथे पदराला दिसत असेल की राणी कलरची बॉर्डर आहे. सेम पूर्ण साडीला सुद्धा अशाच पद्धतीची आहे बघा. ते दाखवणं पॉसिबल होत नाही, बट असो. तर म्हटल्याप्रमाणे श्रीला सुद्धा आज सुट्टी आहे आणि तो इथे बसलेला आहे. तर काय करतोय रे? खेळतोय. तर तो खेळतोय. तर त्याचं ख्रिसमसचं छान असं हॉलिडे चालू आहे. तो सुद्धा रेडी झाला. तू पूजा करणार ना मम्मा सोबत? हां, तर तो सुद्धा पूजा करणार. मग त्यांना म्हणा हॅलो. हॅलो बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो चला मग आता मी पूजा करून घेतो आणि पुढे जेवढे शक्य होईल तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करेल. ॲक्च्युली हळदी कुंकासाठी म्हणजे आज उद्यापन आहे. 5 किंवा 7 जणी सुवासिनी बोलवत असतो आपण. तर मला पूजा झाल्यावर लगेचच बोलून घ्यायचं आहे, कारण संध्याकाळी पण स्वयंपाक वगैरे खूप धावपळ होती. सो म्हटलं आधी पूजा वाचून घेऊयात आणि मग फोन करून सांगता येतील, म्हणजे 15-20 मिनिटात ते येतील पण. आणि त्यांच्यासाठी मला दूध बनवायचं आहे, तर ते सुद्धा मी अजून बनवलेलं नाही आहे. पण इथे मी चटई टाकून ठेवलेली आहे बघा. त्याचबरोबर इथे पुस्तकं वगैरे, केळी वगैरे हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि आज बाहेर छान अशी रांगोळी सुद्धा काढली, साधी सिंपल झटपट होणारी. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे पूजेची मांडणी सुद्धा झालेली आहे. सो चला मग आता मी पूजेला सुरुवात करते. चला मग इथे मी पूजेला सुरुवात करते. खरं तर आज माझी देवपूजा सुद्धा बाकीच होती. सो म्हटलं सगळं आवरल्यावरच देवपूजा करून पुढे कंटिन्यू मला महालक्ष्मीची पूजा करता येईलच. सो मग सगळ्यात आधी मी इथे देवपूजा करून घेते. आणि बघा, मग इथे देवपूजा झाल्यावर सगळ्या देवांना इथे मी फुलं वाहून घेतली. म्हणजे देवाऱ्या सुद्धा मध्ये जे आहेत ना देव माझ्याकडे, तर त्यांची सुद्धा इथे मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे धूप, अगरबत्ती सगळं लावून घेते. खरं तर अगरबत्ती मी काढून ठेवली होती, पण धूप काढायचं बाकी होतं. आणि आता श्री लगेच उभं राहिला आहे. तुम्ही म्हणाल तो कशासाठी? कारण की त्याला माहीत आहे मी जेव्हा पण अगरबत्ती लावते तर एक अगरबत्ती मी त्याच्याकडे देत असते तुळशीजवळ लावण्यासाठी. ॲक्च्युली ते काम त्याच्याकडेच आहे सकाळ संध्याकाळचं. सो त्यामुळे मग तो एक अगरबत्ती बाहेर लावण्यासाठी गेलेला आहे. आणि दिवा, समई सगळं इथे पेटवून झालेला आहे. ॲक्च्युली सगळ्यात पूजेची सुरुवात आपण समई पेटवण्यापासून करत असतो. सो मी सुद्धा त्या पद्धतीनेच केलेली आहे. सो चला मग आता मी पूजेला इथे सुरुवात करते. तर हळदी कुंकू वाहून घेते. इथे सगळ्यात आधी गणपतीपासून सुरुवात करत असतो आपण. तर मी सुद्धा इथे गणपती बाप्पांपासूनच सुरुवात केलेली आहे. आणि आता मग इथे श्रीला सुद्धा कुंकू लावून घेतलं, एक टिका. आणि मग अशा पद्धतीने मी इथे पुढे आता मला जी काही श्री महालक्ष्मीची कथा वाचायची आहे तर ती कथा आता मी इथे वाचून घेते. तर बघूयात आता श्री किती वेळ ऐकतो किती नाही. जसं मागच्या गुरुवारी पण तो होता, कारण की मी संध्याकाळी पूजा केली होती. या आधीच्या 2 गुरुवारी मी लवकर केली होती सकाळीच. सो चला मग मी आता कथा वाचून झाले की मग आपण आरती वगैरे ते करून घेऊयात.
तर बघा मग कथा वाचून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती घेतली आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची. तर अशा पद्धतीने मग माझी गुरुवारची कथा वाचून संपूर्ण पूजा इथे करून झालेली आहे आणि ते इन शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे मला उद्यापन करायचं आहे, तर त्याची सुद्धा तयारीला मी आता इथे सुरुवात करते. तर बघा मग उद्यापनाची तर सगळी तयारी झाली होती, पण मी म्हटल्याप्रमाणे दूध तापवायचं होतं मला. तर मी इथे दूध घेतलं, त्यामध्ये थोडीशी साखर टाकते म्हणजे ते थोडंसं गोडसर लागेल आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं काजू बदाम आणि केसर टाकून थोडंसं बारीक गॅसवर ते दूध उकळून घेईल, म्हणजे छान असं टेस्टी लागेल. कारण होतं काय की उपवास असल्यामुळे कोणी सारखं सारखं चहा पण घेत नाही, चहाने पण खूप ॲसिडिटी होते आणि दुसरं उपवासाला काहीच चालत नाही. सो त्यामुळे दूध चालतं. तर मी शक्यतो हळदी कुंकू असो किंवा असं गुरुवारचं उद्यापन असो तर मी दूधच गरम करून जेवढ्या काही लेडीज येते त्यांना देत असते. सो त्यामुळे मग मी हे करून घेतलेलं आहे. तसं बऱ्यापैकी जणींना मी फोनही केलेला आहे. पण झालं काय की ह्या वेळेस आता नाताळच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे बरेच जण गावाला गेलेले आहे. सो खूप कमी लेडीज अवेलेबल होते. सो बघूयात आता किती किती जण येतात आणि किती नाही ते. तर बघा चला अशा पद्धतीने काजू बदाम वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. आता छान असं बारीक गॅसवर मी ते उकळून देते आणि मी म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये थोडंसं किंचित केसर टाकते, ज्याने टेस्ट आणि कलर दोन्ही पण येतो. आणि या व्यतिरिक्त मी काहीच टाकलेलं नाहीये, म्हणजे जेवढं उपवासाला चालतं बस तेवढंच. आणि बघा मग संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागलेली आहे. ऍक्च्युली मी उद्यापनचं जास्त काही शूट केलेलं नाहीये, कारण झालं काय की बऱ्याचशा लेडीज अवेलेबल नव्हत्या आणि मग ज्या येतील त्यांना मी हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरलेली आहे. सो बाकीचं शूट करण्याचं बोलण्याच्या नादात लक्षातच राहिलं नाही, कोण कोण येऊ शकतं असं वगैरे चाललं होतं डिस्कशन. आणि मग ते सगळं होऊन पण गेलं, पण ते शूट करायचं लक्षात नाही राहिलं. त्याचबरोबर शूट करायला पण घरी कोणी नव्हतं, सो त्यामुळे ते राहिलं तर राहूनच गेलं. तर बघा मग संध्याकाळचं स्वयंपाकाची इथे मी तयारीला सुरुवात केली होती, कारण परत काय होत ना रात्रीचं म्हणजे 7 नंतर परत बऱ्याच जणांच्या इथे जायचं होतं उद्यापनसाठी. सो म्हटलं मग स्वयंपाकाला पुन्हा लेट होईल तर लवकरच लागावं. तर इथे पुलावाची तयारी केलेली आहे. तांदूळ सुद्धा बघा इथे भिजत टाकलेला आहे. लॉंग राईस होतं, सो त्यामुळे थोडे भिजत टाकले की व्यवस्थित होतं. आणि बघा फायनली अशा पद्धतीने माझा इथे छान असा पुलाव रेडी झालेला आहे. सो पुलाव करून झाल्यानंतर पुढचा जो काही स्वयंपाक होता तर त्याला मी लगेच कंटिन्यू स्वयंपाकाला लागलेली आहे. तर बघा मग इथे मी बटाट्याची चटणी करून घेते. छान अशी कांदा लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे रेडीमेड यूज नाही केली, मिक्सरमध्येच. आणि अशा पद्धतीने बघा बटाट्याची चटणी मी इथे करून घेतलेली आहे, कारण की ती छान टेस्टी लागते आणि उपवास होता तर म्हटलं थोडंसं तिखट चरचरीत करावं. आणि त्यानंतर इथे केलेला आहे गोडमध्ये गाजरचा हलवा. तर तो मी सगळ्यात आधी करून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला होता. सो बघा मग अशा पद्धतीने इथे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि मग त्यानंतर मी संध्याकाळी जेवणाच्या आधी इथे नैवेद्य देऊयात म्हटलं आणि त्यानंतर मग आरती पण करून घेते, कारण की माझी आरती दुपारी थोडी लवकर झाली होती. दुपारी म्हणण्यापेक्षा सकाळी म्हटलं तरी चालेल, 11 साडे 11पर्यंतच. सो म्हणून म्हटलं मग पुन्हा एकदा आरती करून घेऊयात. तर संध्याकाळी सुद्धा मी गणपतीची आणि श्री महालक्ष्मी देवीची इथे आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करून घेतलेला आहे. सो बघा मग म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीने फायनली माझं संपूर्ण उद्यापन झालेलं आहे. आणि स्वयंपाकात सुद्धा मी पुलाव केलेला आहे, त्यानंतर सिंपल असं गाजरचा हलवा, बटाट्याची चटणी आणि चपात्या, एवढं साधं सिंपल स्वयंपाक केलेला आहे. खूप पुरणाचा वगैरे स्वयंपाक केला नाही, कारण की कोणी जास्त खात नाही, 2-3च खाणारे आहोत. सो त्यामुळे फायनली मग अशा पद्धतीने माझं आजचं उद्यापन झालेलं आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही इथे जेवण करून घेतो. तर बघा फायनली आता उपवास सोडायला बसलेला आहोत आम्ही. तर मग सगळ्यांचे ताटं वगैरे वाढून घेतले आणि मग आम्ही जेवण करतो. तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारचा 4था गुरुवार होता, त्याचबरोबर उद्यापनही होतं. तर सकाळपासूनचं रुटीन, पूजेची मांडणी, पूजा, त्याचबरोबर स्वयंपाक, ज्या पद्धतीने जेवढं जमलं तेवढं इन शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.